ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांनी एकनाथ पर्व या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी खासदारांचा सन्मान करण्यात आला। ऐरोली विधानसभेने 28 शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिले। त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचं यावेळी नरेश म्हस्के यांनी सांगितलं। गॅस टंचाईचे संकट संपूर्ण जगावर आहे। भारतात संपूर्ण ठिकाणी गॅस पुरवठा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, मात्र विरोधक सरकारच्या विरोधात अपप्रचार करत आहेत। नवी मुंबई महापालिकेत ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना जर कायमस्वरूपी करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली असेल तर त्याचं स्वागत आहे, असेही खासदार नरेश म्हस्के यांनी प्रचार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। साहिल चौगुले यांनी या ठिकाणी खास करून नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ऐरोलीकरांनी जवळजवळ 28 नगरसेवक हे ऐरोली विधानसभेने आम्हाला शिवसेनेला जे गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांचे या विभागामध्ये सुद्धा 4ही नगरसेवक आजूबाजूचे नगरसेवक सुद्धा शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांचे आभार मानण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि कार्यक्रमाचं आयोजन साहिलने केलेलं आहे। साहिल स्वीकृत नगरसेवक म्हणून सुद्धा महानगरपालिकेवरती गेलेलं आहे, त्याचं सुद्धा कौतुक करण्याकरता मी या ठिकाणी आलो। सर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि आज बघताय की गॅसची टंचाई आहे, घरगुती गॅसची टंचाई। आपण उद्या बघा, देशावरती हे संकट आलेलं आहे आणि हे संकट फक्त देशावर नाही, पूर्ण जगावरती हे संकट आहे। ज्या ठिकाणी गॅस निर्मिती होते, ज्या ठिकाणी इंधन निर्मित होतं, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं संकट आलेलं आहे। परंतु याचा बाऊ केलेला आहे विरोधी पक्षांनी, चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवून जो घरगुती गॅस आहे, घरगुती सिलेंडर आहे, लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त त्याचं स्टोरेज केलेलं आहे। त्यामुळे घरगुती सिलेंडरचा काही प्रमाणावरती तुटपुंजा कुठे परिणाम झालेला आहे घरगुती सिलेंडरच्या पुरवठ्यावर, सप्लायवरती। परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात आणि तसा काही प्रॉब्लेम नाहीये। कमर्शियल गॅस सिलेंडरच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे। पहिलं आपण घरगुती नागरिकांना महत्व दिलेलं आहे, परंतु विरोधक याचं राजकारण करतायत। त्यांना माझी विनंती आहे की देशावरचं संकट आहे, त्याचं राजकारण कोणी करू नये। कामगार आणि या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत, पूर्वीपासूनची आमची मागणी आहे। आणि काय असतं की कायदा कानून सगळ्या गोष्टी आहेत। आता त्या कायद्या कानून मध्ये हे बसतंय का, जागा मंजुरी आहे का, तेवढ्या जागा शिल्लक आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत। चांगल्या कामाकरता आमचा पाठिंबा नक्कीच आहे। कामगारांचं भलं होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। वाढदिवस तर एक निमित्त होता। एकनाथ पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आमचे मुख्य नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काय काम आहे, कसे ते शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या प्रवासामध्ये त्यांनी काय काय केलं आणि कशा कशा पद्धतीने त्यांनी लोकांची मदत केली आणि पूर असो, कोरोना असो, कुठलेही सर्कमस्टन्सेस न बघता ते कसे लोकांसाठी त्यांच्या मदतीला धावून गेले। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकांना हा आमचा मेसेज पोहोचवण्याचा हेतू होता। तर 100% एकनाथ शिंदे साहेबांसारखं बनणं हे माझं स्वप्नच आहे आणि त्यांच्या केलेल्या कामावरच आणि त्यांच्या कामाची स्टाईल बघूनच मी काम करायचा प्रयत्न करतो। आज या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली येत्या 24 तारखेला आमचे ठाणे लोकसभेचे खासदार त्यांचा वाढदिवस आहे। त्यांना मी वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देणार आणि ईश्वरचरणी मी अशीच प्रार्थना करेन की त्यांचे हातून माझ्यासारखे चांगले युवा कार्यकर्ते घडत राहू आणि त्यांचं सामाजिक काम हे अजून उच्च स्तरावर